फडणवीसांसमोर 20 काफी आहे. विरोधी पक्ष अजून ठरवला नाही. विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे हे अजून ठरवलं. मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी पक्ष नेता ठरवला. अधिक थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे. भुजबळांचं काय? छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले तर स्वागत परत गेले नाही असं बघा. असं त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन. आपण कशाला त्याच्यावरती बोलायचं. काय घडलं भुजबळांच्या बाबतीत? भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं. अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो. आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का? भुजबळ असं म्हणताय जहां नहीं चैना वहां नहीं रहना. या सरकारची झाली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये. तर वहा नाही रहना हे त्यांचं योगदानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे ढिंडोडे निघतायत. मी काल ऐकलं की लोकसभेमधलं त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध त्यावेळेला त्या ज्या काही सह्या झाल्या होत्या तो फोटो सुद्धा उतरवला गेला. आता तो फोटो का उतरवला हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना. ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले. त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं. तोंडी बोलणारे खूप आहेत. हम पाकिस्तान में घर में घुसकर मारेंगे. अरे मारेंगे कसले, जाकर केक खा के आते. पाकिस्तान में घुसेंगे और केक खा के आएंगे. पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं, स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता. त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहात? आणि ते जर का ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल, या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय, ते राजमुद्रेचं काय? राजमुद्रे मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन असं आहे ते. त्याच्याबद्दल खरं म्हणजे सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं कारण कोणी उठून उत्तरं देत होतं. काय जबाबदारी कोणावर आहे की नाही, गांभीर्य कोणाला आहे की नाही आणि ते तशी उत्तरं आम्हाला ऐकायची नाहीयेत. आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते. आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृहात. पण त्याच्याही पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार? आमचे विरोधी पक्षनेते आमदार तिकडे जाऊन आले, त्या कुटुंबियांना पण भेटून आले, पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये. आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते. मुळात ही घटना घडू कशी शकली आणि त्याच्यावरती सरकार काय करणार आहे? बोलतो हा नाही मला नाही माहिती काय. वन नेशन वन इलेक्शनच्या बद्दल आता सध्या देशात जे काही चाललेले ते सगळे विषय जसं अदानी आहे, इतर काही गोष्टी आहेत, ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. आणि माझं तर मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. आणि अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्यांना निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. मग कोणाची मतं घ्यायची कशी घ्यायची हे ठरवावी लागेल. पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे. आणि ही जी काही शंका आहे, एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी वोट फॉर अमुक एव्हरी वोट, मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता? जर का सगळ्यांनी मतं तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले, अमुक दिले तमुक दिले, मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना. आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये, तज्ज्ञ नाहीये, परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे, आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल. लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे. तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारलाय आणि तशीच घडी करून ती बॅलेट पेपरमध्ये जायची. आता मी बटन जरूर दाबतोय
दिवा नक्की लागतोय. ती मला एखाद्या झूमध्ये दाखवावं तशी माझी रिसीट दाखवू द्या तुम्ही. ती कुठे जाते ती कळत नाही, ती मोजली जात नाही. आणि मत रजिस्टर कुठे झाले, कारण मत ते मोजलं जाते, व्हीव्हीपॅटच्या रिसिटीवरचं मत मोजलं जात नाहीये. त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये. त्याच्यामुळे एक मिनिट, त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे. आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही. आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत. एक काहीतरी एका वन क्वेश्चन ॲट अ टाइम. आमदारांना काही मंत्री पद देण्याचं आश्वासन जसं दिलं होतं, नाही मला असं वाटतं, मुख्यमंत्री नाही ऐका आश्वासन दिलं होतं. ऐका एक मिनिट. आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीसे हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात. तो फिरता चषक असतो. तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय. आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रीपदं जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदं पण फिरवणार आहात का नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम, आणि ज्यांच्या जोरावर झाले ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते, आणि जे झाले ते कायम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत. मुंबईतनं मंत्री दिला नाही, आमदारांमध्ये नाराजी नाही ती शिवसेना एसनशी आहे. त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही. एसनशीला मी मानतच नाही. नाही पण त्यांचा एसनशी जो गट आहे तो गट मी त्यांच्या पुरता मर्यादित आहे. ती शिवसेना नाही आहे, तो एसनशी है. अब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो, होने दो ना. एक बार बैलेट पेपर पे वोटिंग होने दो. अगर यही बहुमत उनको मिलता है फिर कोई किसी को कुछ कहने की आवश्यकता नहीं जाणार आहे. एवढ्यात नाही जाणार आहे, कारण एक मिनिट मला उत्तर तर पूर्ण करू द्या. मी एवढ्यात मार्केटवाडीला जाणार नाही आहे. जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये कोण कोणाकोणाचा काही त्यांच्या शंका कुशंका मांडायचे त्यांना मी भेटतोय. पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा आणि बॅलेट पेपरवरती त्या गावापुरती निवडणूक घेऊन दाखवा. सगळं कळेल, सगळं कळेल. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. काय म्हणालात? नाही आता एक कोणतरी विचारला ना प्रश्न. नाही आणखीन मध्ये काय विचारलं? काय काँग्रेस सरकार सावरकरांची बोलतो जरा थांबा. मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले. तुम्ही काय करतात? त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं. कारण दोघंही आपापल्या जागी होते. आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं. आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? का देत नाहीये? द्या ना त्यांना भारतरत्न. मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा 2दा का 3दा पत्र दिले. त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली ती? मोदीच होते ना पंतप्रधान. अगदी तारखांसकट ती पत्र कधी गेलेत हे माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आत्ताचे तेच आहेत पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्याचं काय? सोयाबीनला कापसाला भाव नाही आहे. विदर्भात शेतकरी मरत आहे, आत्महत्या करत आहे. विदर्भाचा अनुसूचित आतापर्यंत भरला नाही. आम्ही जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आलं असतं तर मी सोयाबीनला 7,000 रुपये भावात जाहीर केला होता. दुर्दैवाने तसं झालं नाही. म्हणूनच मी जे काय म्हटलं की लोक या सरकारला ईव्हीएम सरकार का म्हणतायत? कारण
संपूर्ण राज्यात वातावरण यांच्या महायुतीच्या विरुद्ध होतं. शेतकरी त्याही वेळेला खूप संतापलेला होता, त्रासलेला होता. त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता, हमी भाव मिळत नव्हता, ना कापसाला मिळत होता ना सोयाबीनला. आणि समोरून शेतकरी सांगत होते की उद्धवजी तुमचं सरकार असताना आम्हाला सोयाबीनला भाव चांगला मिळत होता, 6,000 6,500च्या आसपास भाव मिळत होता. बरोबर ना? खरंच आहे. आता मी तेव्हा जाहीर केलं होतं की आम्ही 7,000 रुपये देऊ. लोकांनी, मला नाही वाटत की माझा महाराष्ट्र मला एवढा फसवेल, आणि म्हणून लोकांच्या मनात ही शंका आहे की हे सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे. अभी बहुत कुछ हो गया. हिंदी में क्या? महाराष्ट्र में जो है विधानसभा सभा चल रही है, किस तरीके से सारी चीजों को देखते हो? अरे बाप रे, पूरा मैंने जो सारी बातें कही वो हिंदी में कहना अभी मुश्किल है. आप कृपा कर जरा ट्रांसलेट करके लीजिए. नाराज जो है कई सारे, छगन भुजबल जी से लेकर कई लोग नाराज है. कोई बोलता है कि उत्तर भारतीय को प्रतिनिधि, या कोई बोल रहा है बिहार बन रहा है जाति को लेकर. अभी सरकार चलाने दो, उनको पता चलेगा. मेरे बारे में जो कुछ कहा करते थे, अब वो इनके बारे में क्या कह रहे हैं सबके सामने आपके माध्यम से आ रहा है, तो आने दो. भुजबल जी, जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है, लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं. सुधीर भाऊ मुनगंटीवार बोलूया. धन्यवाद.